असेल आपण जागेवर उभे राहू या ठिकाणी दर्शनाचाही लाभ घ्यावा आणि जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचा। आदरणीय महाराजांचं स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारनं गोमातेला आपला राज्यमातेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे आणि या राज्यमातेचं पूजन या निमित्तानं स्वामीजींच्या आणि महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतं। आपण या पूजनामध्ये देखील सर्वजण टाळ्यांचा गजर करून सहभागी होऊया। विनंती आहे आजूबाजूला असणाऱ्या सर्व पुरुष मंडळींना आणि महिला माता भगिनींनी या ठिकाणी स्वागत करतो आहोत। आगतम स्वागताची विनंती आहे। कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचा आहे। आपण लवकरात लवकर आपल्या उजव्या बाजूला महिला आणि माता भगिनींसाठी विशेषतः मातृशक्तीसाठी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे। स्टेजच्या पवित्र वातावरणामध्ये या ठिकाणी येऊन बसावं, आसनस्थ व्हावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे। न्यासचे कोषाध्यक्ष परमश्रद्धेय स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज, तसेच माननीय डॉक्टर श्री जयंतीभाई पाडेसिया आणि इतर साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करतो आहोत। शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय। आपल्या सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश B.R. गवई साहेब पण न्यायमूर्तीबद्दल कोणी काही बोललं नाही। त्याने चप्पल का मारली? काय प्रकरण होतं? प्रकरण असं होतं तर त्या मंदिरामध्ये असणारे ज्या नकाशे आहेत त्याच्यावर असणारी एक विष्णूची मूर्ती, त्या विष्णूची मूर्ती जी तोडलेली आहेत खाली मनपूर्वक स्वागत या निमित्तानं करतो आहोत। ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुबुधम, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा या उक्तीप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाला अध्यक्ष हा गरजेचा असतो। अध्यक्ष हे नेतृत्व गुण ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय बाबासाहेब काळे यांचा सन्मान आशीर्वाद रूपी महंत रामगिरीजी महाराज या ठिकाणी करतात। जोरदार टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी करूया। पुष्करला पोहोचायचं आहे आणि मी दिल्ली तिथून जयपूर करत सकाळी पुष्करला पोहोचणार आहे। कार्यक्रमाला झालेला विलंब आणि त्यामुळे मला निघण्याची तातडी याचं मला इतकंसं वाईट एवढ्याकरता वाटत नाही की अत्यंत प्रगल्भ वक्ते आदरणीय श्री जयंतीभाई आपल्यामध्ये आहेत आणि जयंतीभाईंचं उद्बोधन आपणा सर्वांना ते सगळं काही सांगून जाईल जे अन्य कोणीही सांगणार आहे आणि आशीर्वाद देण्याकरता पूज्य महंतजी महाराज आहेत। मी फक्त या ठिकाणी विराट हिंदू संमेलनाच्या या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा या कल्पनेचं स्वागत करतो। आपणा सर्वांना ठाऊक आहे की ही सगळी योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची योजना आहे, पण संघानं आपलं अंग बाजूला काढून घेऊन या ठिकाणी संघाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं किंवा पूर्वसुरींचं चित्र न ठेवता केवळ भारत माता, भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाच या ठिकाणी समावेश असला पाहिजे या भूमिकेतनं संघ आज समाजरूप झालेला आहे। संपूर्ण समाजाचं संघटन हे आपणा सर्वांचं इप्सित असलं पाहिजे आणि या दृष्टीनं आपणा सर्वांच्या समोर एकच आदर्श असला पाहिजे। असे तो हिमाचल संपूर्ण इतिहास आपण पाहिला तर आपणाला सर्वात अधिक आदर्शवत अशा प्रकारचा महापुरुष दिसतो तो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज। या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर ठेवून आपण आत्ता या उपक्रमामध्ये अंतर्भूत झालेले जितके पण विषय आहेत त्यात आत्मबोध असेल, त्यात आपल्या कुटुंबाची व्यवस्था असेल, त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण असेल, त्यामध्ये नागरिकत्वाच्या आपल्या जीवनमूल्यांचं पालन असेल, या सर्वांच्या सोबत राष्ट्राचं संरक्षण सीमांच्यावरती होणं आणि राष्ट्राचं संरक्षण देशाच्या अंतर्गतही होणं या गोष्टी पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि हेच लक्षात घ्यायचं असेल तर आपणा सर्वांना छत्रपती पुण्यश्लोक शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे।
वयाच्या 15व्या वर्षी या हिंदू साम्राज्याची स्थापना करण्याचा संकल्प करणारा हा महापुरुष आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर असला पाहिजे आणि केवळ त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपण त्यांच्या ध्येयवादाला विसरू शकत नाही, लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी आसेतू हिमाचल, संपूर्ण भारत हा म्लेच्छमुक्त करण्याचं ठरविलं आणि त्याप्रमाणे वाटचाली केल्या. या आक्रमकांना थोपवण्याचा सर्वात मोठा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. हे करण्याकरता त्यांनी सगळ्या समाजाला कवेत घेतलं, सर्वांच्यावरती प्रेम केलं. मित्रांनो, आपल्या देशामध्ये संपूर्ण इतिहास बघता कशाचीही कमतरता नाही. आपला देश जगातला सर्वात समृद्ध देश होता. आपला देश ज्ञान आणि विज्ञानाच्या शिखरावरती असलेला देश होता. आपला देश सज्जनतेमध्ये सर्वांच्या पुढे होता. सर्वे भवन्तु सुखिना म्हणणारा हा देश, पण हा देश नागवला गेला. हा देश आक्रमणाला बळी पडला. याचं एकच कारण आहे, या देशाच्या अंतर्गत दुभंगता निर्माण झाली. आणि म्हणून एकच मी सांगून या ठिकाणाहून निघणार आहे, कुठल्याही प्रकारे आपल्याला स्वतःला हिंदू म्हणवा आणि बाकीच्या सगळ्या भेदभावांना मूठ माती देऊन टाका. ही महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भाषांच्यामुळे, संप्रदायांच्यामुळे, दक्षिणोत्तरच्या बाबीमुळे, कुठल्याही बाबीमुळे, प्रांतवादामुळे आपण वेगळे असणार नाही. मी माझी अस्मिता, माझं वेगळेपण शिल्लक ठेवून सुद्धा या हिंदुत्वाच्या गंगेतला मी एक बिंदू आहे याचं भान प्रत्येकानं ठेवलं तर येणारा काळ हा भारताचा काळ आहे, आपल्या राष्ट्राचा काळ आहे. आणि आपण बघतो आहोत अत्यंत वेगानं हा देश विश्वगुरुत्वाकडे आगेकूच करीत आहेत. याकरता पुन्हा आपल्या सर्वांच्या अंतःकरणात त्या पुण्यश्लोक शिवरायांची प्रतिमा ठेवून आपण आपल्या जीवनाची पावलं त्या दिशेनं सातत्यानं पुढे नेत राहावीत. आणि अशा प्रकारची प्रेरणा आपणाला अशा उपक्रमांच्या मधनं प्राप्त व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांचा इच्छा नसतानाही अशाच प्रकारच्या एका मोठ्या कार्यक्रमाकरता मी सर्वांचा निरोप घेतो. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे वंदे वंदे, जय श्रीराम. या हिंदू संमेलनाकरिता उपस्थित समस्त हिंदू प्रेमी बांधवांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शताब्दी वर्षाच्या या निमित्ताने संपूर्ण भारत देशामध्ये हे हिंदू संमेलन चालू आहे. संघाचं जे कार्य आहे धर्माकरता, देशाकरिता, देशाच्या संघटनाकरिता, आणि हे कार्य या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचं कार्य होत आहे. महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे, धर्म, संस्कृती आणि संस्कार यापासून दिवसेंदिवस मनुष्य हा वंचित होत चाललेला आहे, दूर होत चाललेला आहे. त्याचे दुष्परिणाम समोर दिसत आहेत. अलीकडच्या काळामध्ये हळूहळू आजचा तरुण हिंदू जागृत होत चाललेला आहे, पण आहे ती जागृती पुरेशी नाही आहे. कारण भारत देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 78 वर्ष झालेले आहेत, तरी पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला अशा पाहायला मिळतात की खरंच आपण स्वतंत्र आहोत का. आमचे संस्कार असे बनलेत किंवा असे संस्कार बनवलेत. शालेय शिक्षणातून देखील आम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळालं नाही. मातापित्यांनी देखील आपल्याला पाहिजे ते संस्कार दिले. मातापित्यांचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या पुत्राला संस्कार देणं. केवळ जन्माला घालणं एवढं कर्तव्य नाही आहे. जन्माला तर पशु घालतात. आणि म्हणून जे मातापिता आपल्या पुत्राला संस्कार देत नाही ते त्याचे शत्रू असतात, कारण त्याचं जीवन त्या ठिकाणी
संस्कारापासून विलुप्त होत जातं. म्हणून मातापित्यांचं पहिलं कर्तव्य संस्कार देणं. परंतु या संस्कृतीबद्दल आपण अनभिज्ञ झालो, कारण कधी शास्त्र उघडून बघायचं नाही. संत वचनाचा काही लोक विकृतपणे विचार करतात आणि त्या विकृतीला सत्य समजून आणि आपण अशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतो. अतिशय सहिष्णू असा आपला धर्म आहे. महाभारतातलं एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अश्वत्थाम्याने जेव्हा द्रौपदीच्या 5 पुत्रांची झोपेत हत्या केली, द्रौपदीला जाग आली. द्रौपदीने आक्रोश सुरू केला, कोणी माझ्या या पुत्रांची हत्या केली. रडायला लागली द्रौपदी. अर्जुनाच्या लक्षात आलं. अर्जुनाने पाठलाग केला आणि अश्वत्थाम्याला धरून आणलं द्रौपदीच्या समोर. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणारा हत्यारा तुझ्या समोर आहे, सांग याला कोणती शिक्षा करू. तो म्हणसेल ते शिक्षा करायला मी तयार आहे. याला कसं मारायचं हे तू सांग. द्रौपदीने सांगितलं, त्याला ठार मारू नका. भीमाने सांगितलं, अर्जुन तू नाही मारलं तर मी जिवंत ठेवणार नाही. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या ज्याने केली त्याला तू ठार मारू नकोस असं का म्हणतेस. त्या द्रौपदीला दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. युद्धाचा तो 18वा दिवस होता. 15व्या दिवशी द्रोणाचार्य रणांगणात पडलेले होते. म्हणजे 3 दिवसापूर्वी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. अश्वत्थाम्याचे पिता द्रोणाचार्य आणि अश्वत्थाम्याची माता विधवा झालेली आहेत. आपल्या पतीच्या वियोगाने ती माता रडत आहेत. ती विधवा झालेली आहेत. तिला आधार फक्त मुलाचा राहिलेला आहे. आणि जर तुम्ही यावेळेला या अश्वत्थाम्याला ठार मारलं तर त्या विधवा असणाऱ्या मातेने कुठं जावं, म्हणून याला ठार मारू नका. आपल्या 5 पुत्रांची हत्या करणाऱ्या हत्याराबद्दल द्रौपदीचे उद्गार आहेत. अशी संस्कृती जगामध्ये कुठं पाहायला मिळणार नाही. जिच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केली ती द्रौपदी त्या अश्वत्थाम्याच्या आईचा विचार करते. कारण मातेचं हृदय माता जाणते. माझे 5 पुत्र मेलेल जिवंत होणार नाही, परंतु याला तुम्ही ठार मारल्यानंतर ते विधवा झालेली माता अनाथ होईल. कमीत कमी मुलाचा आधार तिला आहे, तो आधार तरी ठेवा. तुम्ही शिक्षा करायची असेल तर अनेक प्रकारे शिक्षेची पद्धती असतात, तुम्ही शिक्षा करू शकता. हे संस्कार विश्वात कुठेही नाही. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं. तोही प्रसंग मी नेहमी सांगत असतो. कल्याण मासिकामध्ये तो प्रसंग होता. एक चिनी सैनिक घायाळ होऊन पडलेला होता. भारतीय सैनिकांनी ते पाहिलं. अतिशय गंभीर जखमी तो चिनी सैनिक होता. जरी शत्रूच्या पक्षातला असला तरी शेवटी आहे मनुष्य. या भारतीय सैनिकाला दया आली. भारतीय सैनिकांनी काय केलं, त्यांच्याजवळ एक थर्मासमध्ये चहा होता. तो चहा एका पात्रात ओतला आणि खाली वाकला. लिजे भाई चाय लिजे, चिनी सैनिकाकरता. भारतीय सैनिक जेव्हा खाली वाकला त्यावेळेला त्या चिनी सैनिकाने पडल्या पडल्या खालून त्या भारतीय सैनिकाच्या पोटात सुराख उपसला. शत्रू हा अंतिम श्वासापर्यंत शत्रू असतो. योगायोग असा दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. 2 दिवसांतर या भारतीय सैनिकांनी पाहिलं, कारण भारतीय सैनिक एवढा काही गंभीर जखमी नव्हता. 2 दिवसानंतर त्या चिनी सैनिकाजवळ भारतीय सैनिक चहा घेऊन गेला. लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. हे शब्द ऐकल्याबरोबर चिनी सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि त्याच्या मुखातून एक शब्द निघाला, मैंने आज यह जान लिया है मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया है. ही सहिष्णु संस्कृती आहे. पण याचा अर्थ असा होत नाहीये आम्ही सहिष्णू आहोत मग कोणी यावं आमच्यावर अन्याय करून जावेत. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दयाभाव आमच्या अंतकरणामध्ये आहे. कोण्याही जीवाचा नघळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणाला गवताची काळी देखील विनाकारण टोचू नये, आमचा धर्म आम्हाला शिकवतो. याचा अर्थ असा होत नाही
की कोणी आमच्यावर याने अन्याय करून जावं. आमचं शास्त्र आम्हाला अन्यायाला विरोध करायला शिकवतं, पण हे संस्कार आम्हाला दिले नाही. आम्हाला संस्कार काय दिले? एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करा. कुठली संस्कृती सांगते होय? जो म्हणेल ना एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करा, त्याच्या गालात ठेवून दे एकदा. तो खरं विरोध करतो का नाही बघा. भारतीय संस्कृती हे शिकवत नाही आणि म्हणून त्या मारणाऱ्याची हिंमत वाढते. तुकाराम महाराज सांगतात, अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुत ते लंड पिळतील. तुकाराम महाराजांनी कठोर शब्द सांगितलं, अन्यायाला जर दंड केला नाही तर अन्याय करणारा उन्मत्त होत असतो. आम्हाला हे शिकवलं गेलं. गीता काय सांगते? भगवान कृष्णाला अर्जुन सांगतो, सेन योरुभैर मध्ये रथम स्थापय मेच्युत यावदेता निरीक्षेहम योद्धु कामानवसिताम. हे कृष्ण, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. का? मला पाहायचंय कोणाकोणाशी मला लढायचं आहे, कोणाकोणाशी युद्ध करायचं आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्यांना जेव्हा समोर पाहिलं, अर्जुनाला मोह निर्माण झाला. अर्जुन म्हणला, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांना मी बाण मारू का? जेथेची कृपा लाहिजे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणले मी भस्मासुर नाही आहे कृष्णा. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांना मी बाण मारू शकत नाही. ज्या भीष्माचार्यांच्या बालपणी मी अंगाखांद्यावर खेळलो त्या भीष्माचार्यांना मी बाण मारू शकत नाही, मी युद्ध करणार नाही. भगवान कृष्णाने सांगितलं, अर्जुन अशोचा अनन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गता असो न गता असंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे ज्याचा विचार करायला नको तू विचार तू करतोयस आणि तुला पंडितासारखं बोलतो. तू पंडित नाही अर्जुन. समोर कोण व्यक्ती आहे महत्वाचा नाही आहे. तो जर अन्यायाच्या बाजूने असेल तर स्वतःचा गुरु जरी असेल तर त्याला क्षमा करू नये. समोर गुरु आहेत. तुलसीदास महाराजांनी एक उदाहरण दिलं, तेजो पिता प्रल्हाद बिभीषण बंधू भरत मेहताई. तेजो पिता प्रल्हादांनी बापाचा त्याग केला हिरण्यकश्यपूचा. बिभीषणाने भावाचा त्याग केला रावणाचा. रावण बिभीषणाचा सक्का भाऊ होता. हिरण्यकश्यप प्रल्हादाचा बाप होता. भरत मेहताई, भरताने आईचा त्याग केला कैकेयीचा. कैकेयी भरताची जन्म देणारी आई आहेत. अन्यायाच्या बाजूने जो कोणी असेल तो आपला शत्रू आहे. मग द्रोणाचार्य गुरु असू द्या, भीष्माचार्य आजोबा असू द्या, ते उभे आहे अन्यायाच्या बाजूने आणि तुला लढायचं न्यायाच्या बाजूने. सत्य आणि न्यायाच्या बाजूने लढण्याकरता समोर कोण आहे हे महत्वाचं नाही आहे. ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते. युद्ध न करणाऱ्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं आणि सांगितलं न्यायाकरता तुला लढायचं आहे. राजाचं पहिलं कर्तव्य आहे. भीष्माचार्यांनी ज्या वेळेला धर्मराजाला उपदेश केला अंत्यसमयाच्या वेळेला, त्यावेळेला भीष्माचार्यांनी हेच सांगितलं, राजाचं पहिलं कर्तव्य आहे अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर कोणी अन्यायाला प्रतिकार करीत नसेल तर ते फार मोठं पाप आहे. अन्याय करणारा जेवढा पापी आहे तेवढा अन्याय सहन करणारा पापी असतो. कदाचित अन्याय करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल, प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आपल्यात नसेल तर तो भाग वेगळा आहे. पण अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर तुम्ही प्रतिकार करीत नसाल तर निश्चित तुम्ही पाप करीत आहेत. स्वतःला सज्जन म्हणणारे, सज्जनपणाने वागणारे लोक आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल आणि आपण जर प्रतिकार करीत नाही, स्वतःला सज्जन म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही. अन्यायाला प्रतिकार करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य आम्ही विसरलो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत. बळीच्या समोर वामन भगवान त्रिपाद भूमी दान मागण्याकरता आले असताना शुक्राचार्य त्या ठिकाणी आले. शुक्राचार्यांनी सांगितलं, बळी हा विष्णू आहेत, याला दान देऊ नकोस, हा तुला दरिद्र बनविल. बळीने सांगितलं, प्रत्यक्ष भगवान माझ्या
आज जीवनभर मी दान देण्याचे कार्य केलेलं आहे, दान देण्याचा अभ्यास केलेला आहे आणि पेपर तपासण्याकरता प्रत्यक्ष भगवान आलेत आणि तुम्ही दान देऊ नकोस गुरु सांगत असतील तरी बळीने गुरुचं ऐकलं नाही आणि बळीने भगवंताला दान दिलं. शुक्राचार्य आळ आले, एका झारीमध्ये शिरले, किड्याचं रूप धारण करून. पाणी का पडत नाही? एक गवताची काडी घातली आणि शुक्राचार्यांचा डोळा एक फुटला. सत्कार्याला जो आळ येतो त्याचे डोळेच फुटत असतात. मग तो गुरु का असे ना. शुक्राचार्य बळीचे गुरु होते, पण शुक्राचार्य बळीच्या दानाला आळ आले, बळीने ऐकलं नाही. आमची सनातन संस्कृती आम्हाला हे सांगते, आमची सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही की एका गालात मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करा. अन्यायाला प्रतिकार करायला शिकवते. अन्याय करूच नये हे सिद्ध आहेत. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव पांडवांचं युद्ध टाळण्याकरता प्रयत्न केलेत. युद्धाचे परिणाम वाईट असतात, होऊच नये. परंतु सर्व प्रयत्न जेव्हा विफल झाले तेव्हा सांगितलं आता युद्ध टळ आहेत. म्हणून कधीही कोणावर अन्याय करू नये. पण आपण जर अन्यायाला प्रतिकार केला नाही आणि अन्याय करणाऱ्याचं मनोबल जर वाढत असेल तर त्यापेक्षा वाईट कृत्य कोणतं असू शकतं. अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतात. एकदा काही दिवसापूर्वी सिल्लोडची काही मुलं आम्हाला भेटलीत, सिल्लोड तालुक्यातले. शिवजयंती त्यांनी साजरी केली. शिवजयंती साजरी का केली म्हणून त्या मुलांवर जीव प्राणघातक हल्ला झाला. अक्षरशः पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस केस सुद्धा नोंदवून घ्यायला तयार नव्हते. ह्या घटना आज घडत चाललेल्या आहेत. श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या या मिरवणुकीमध्ये काय घडलं? दुर्दैव आहेत. कावड यात्रा असते, गंगाजल घेऊन कावड यात्रा घेऊन येणारे जे काही मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा काही वेळा घटना घडलेल्या आहेत. सय्यद बाबा दर्गाच्या परिसरामध्ये काही मुस्लिम गुंडांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या श्रीरामपूरची घटना सांगतोय मी. का घडतंय हे? रामनवमीच्या निमित्ताने पवित्र अशा प्रकारे असणारी परंपरा चालू आहे. गोंदवणी गावातून श्रीरामपूरच्या राम मंदिरात झेंडा घेऊन चालणारी जी परंपरा आहेत अनेक वर्षापासून हे चालू आहेत. ज्या वेळेला हा झेंडा गोंधवणीहून येत होता श्रीरामपूरहून, या वर्षीची आताची घटना आहेत. रामनवमीला फार दिवस झाले नाही आणि त्या ठिकाणी सय्यद बाबा दर्गाच्या जवळ दुर्दैवाने इथं दगडफेक झाली. ही निंदनीय घटना वाटत नाही का? त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही? त्यांच्यावर कारवाई झाली अशा प्रकारचं अजून तरी माझ्या काही ऐकण्यात नाही आहे. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी घडत आहेत. या श्रीरामपूर शहरामध्ये तरुण हा नशेच्या आहारी चाललेला आहे. ही पुढची पिढी जी आहेत ना, नशेचे जे ड्रग्स वगैरे आहेत, या ड्रग्सच्या आधारे, या ड्रग्सच्या असणाऱ्या आहारी श्रीरामपूर तालुक्यामध्ये, श्रीरामपूर शहरामध्ये अनेक मुलं याच्या आहारी चाललेले आहेत. आणि म्हणून तरुणांनी सावध राहावं. कबीर महाराज सांगतात, बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना बे, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में विट्टी आती है. आपल्या मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे. शालेय शिक्षणामध्ये भगवान रामचंद्राचा आदर्श दिला पाहिजे. पितृवचनाचं पालन करण्याकरिता ज्यांनी स्वतःच्या राज्याचा त्याग केला महाराज,
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परी वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण शब्द बदलणार नाही. ही संस्कृती आहे. जेव्हा रामाला सांगितलं उद्या राज्याभिषेक आहेत, रामाच्या चेहऱ्यावर हर्ष नव्हता. दुसऱ्या दिवशी सांगितलं सकाळी, रामा तुला वनवासात जावं लागेल. चेहऱ्यावर उदासीनता नाही आहेत, तेच हास्य आहेत. संत एकनाथ महाराज वर्णन करतात, रघुनंदन पायी गेला, रथत्वाकारे आणिला. रघुनंदन पायी गेला, सूर्यवंशी नारायण माझा राघव जातो वना. माझा राघव जातो वना, रघुनंदन पायी गेला. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे तू भास्करा. तापू नको रे तू भास्करा, रघुनंदन पायी गेला. पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग करणारे प्रभू राम कुठं आणि आपल्या आई बापांना वृद्धाश्रमात सोडून देणारे आजचे मुलं कुठं. किती परिवर्तन झाले. संभाजीनगरला एकदा रेल्वे स्टेशनच्या जवळ आम्ही गाडी उभी केली. एक माता आली, 70-75 वय होतं. रडायला लागली, महाराज भूक लागली, काहीतरी 10-20 रुपये द्या, मी हॉटेलात नाश्ता करील. मी विचारलं, माताजी नाश्त्याचा विषय नाही वाटलं, तुम्ही भोजन करा, तुमचं बिल मी भरतो. पण तुमच्या राहणीमानावरून असं वाटत नाही की तुम्ही भीक मागावी म्हणून किंवा भिकारी आहात असं वाटत नाही. काहीतरी तुमच्यावर प्रसंग आलेला दिसतो असं मला वाटतं. मी विचारलं त्यांना, तुम्हाला कोणी मूल बाळ वगैरे नाही का? ती आजी रडायला लागली. ते म्हणले, महाराज 2 मुलं आहेत. मुलं काय करतात? एक मुलगा डॉक्टर आहे आणि एक मुलगा प्राध्यापक आहे. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक, आणि ती आई रेल्वे स्टेशनला भीक मागत आहे. शरम वाटायला पाहिजे या डॉक्टरला आणि प्राध्यापकाला. कशा करता एवढे मोठे झाले तुम्ही? जो डॉक्टर आईला घराच्या बाहेर काढून देऊ शकतो, तो पेशंटचं काय किती लक्ष देत असेल पेशंटकडं? अशा डॉक्टरकडे पेशंटने जावं का? जो प्राध्यापक आईला घरातून बाहेर काढून देतो, खरंच तो प्राध्यापक विद्यार्थी तयार करू शकतो का? कुठे गेली संस्कृती? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हे फक्त बोलण्याकरता आहेत का? आणि म्हणून जेव्हा त्यांना आधाराची गरज आहे अशा वेळेला त्या मातापित्यांना आपण सोडून देतोय. भगवान रामचंद्र पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग. त्या डॉक्टरला आणि त्या प्राध्यापकाला जर शाळेमध्ये रामाचा आदर्श शिकवला असता तर कदाचित त्याने त्याच्या आईला घराच्या बाहेर काढलं नसतं. महाराज, मग ही संस्कृती किती महत्वाची आहे. आपली संस्कृती कोणालाही दुःख देत नाही. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा ही आहे. कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाला वाईट बोलू नका, कोणाचं मन दुखेल असं सुद्धा बोलू नये. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी यावं आपल्या अन्याय करून जाऊन ते आपण सहन करावे. या श्रीरामपूर शहरामध्ये आजपर्यंत अनेक लव जिहादचे प्रकरण घडले. हे सत्य नाही का? एक घटना सांगतो मी, आपल्याच परिसरातले, नाव घेणार नाही त्या व्यक्तीचं. त्यांनी आपली मुलगी कॉलेजला टाकलेली होती नागपूरला. नागपूरला ती मुलगी कॉलेजला होती आणि ती मुलगी लव जिहादला बळी पडली. एका मुस्लिम मुलाच्या जाळ्यात अडकले
आणि त्यांचं असं ठरलं कोणत्या दिवशी आपण पळून जायचं कॉलेजमधून. त्यावेळेला आपले सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके आहेत बघा, त्यांच्या एका रिपोर्टरनी त्यांनी रिपोर्ट केलं की अशा प्रकारचा एक प्रकार घडतोय. कोपरगाव तालुक्यातली मुलगी आहेत आणि ते नागपूरला कॉलेजला आहेत आणि अशा प्रकारे एका मुस्लिम मुलाच्या जाळ्यात ते अडकलेले आहेत आणि जवळजवळ ते अमुक दिवशी पळून जाणार आहेत. त्यावेळेला त्या व्यक्तीला फोन केला, त्याला सांगितलं की अशा प्रकारे तुझी मुलगी एका मुस्लिम मुलाबरोबर पळून जाणार आहेत, तुला सावध करण्याकरता आम्ही सांगितलं. त्याला कळाल्याबरोबर त्याने गाडी काढली आणि रात्रीतून नागपूरला गेला. आपल्या मुलीला गाडीमध्ये टाकलं, घरी आला आणि ढसाढस रडायला लागला. आणि त्याने सांगितलं, मी आजपर्यंत जे हिंदुत्ववादीचं कार्य करणारे लोक आहेत त्यांना मी नाव ठेवत होतो. आजपर्यंत मी सेक्युलरवादच सत्य असं समजत होतो, पण हा प्रकार माझ्या स्वतःच्या घरात आला. ही वास्तविकता नाकारता येईल? नाशिकचं उदाहरण आता आपल्या डोळ्यासमोरचं आहे. नाशिकची एक मोठी IT कंपनी, त्याच्यामध्ये जवळजवळ 6 आरोपी धरलेत. तर तिथं त्या कंपनीमध्ये जो मॅनेजर होता हा मुसलमान होता. आपण तो मुस्लिम लोकांचं ग्रॅज्युएशन जर वाढलं तर ते लोक सुधारतील, जेवढे शिकलेले तेवढे आणखी घातक. मी कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट लोक असतात, परंतु आपल्या धर्मामध्ये जर कोणी वाईट कर्म करीत असेल आणि त्याला जर तुम्ही आतून विरोध करीत नसाल, त्याला समर्थन करीत असाल, हे किती उचित आहेत. नाशिकमध्ये सध्या चॅनलवर चालू आहेत. नोकरी करता त्या कंपनीमध्ये ज्या मुली येत होत्या त्यांचं लैंगिक शोषण तर होतच होतं, पण त्यांना धर्म परिवर्तन करता दबाव टाकून बळजबरी नमाज सुद्धा पडायला लागत होते. 9 तक्रारी आल्या, 8 मुली आहेत त्यामध्ये आणि 1 मुलगा आहेत. 6 आरोपी पकडले. 6चे 6 आरोपी मुसलमान आहेत. नाशिकची घटना सांगतो मी, आता सध्या चॅनलवर चालू आहे, तुम्ही पाहिलं पण असेल. तर अशा प्रकारे हे प्रकार का घडतायत, याला विरोध होऊ नये. निश्चित कोणत्या धर्माला कोणी विरोध करू नये, परंतु अशा प्रकारचे अन्याय होत असतील तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता, विरोध करण्याकरता प्रत्येकाने समोर आलं पाहिजे आणि हे आपचं प्रत्येकाचं कर्तव्य असं आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये त्या मढीला कानिपनाथ देवस्थान जवळ 300 एकर जमीन आहे, त्यापैकी 90 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने ताबा घेतलेला आहे. गुहाला सुद्धा तो प्रकार घडला. गुहाचे मुलं पण आमच्याकडे आले होते. वक्फ बोर्ड म्हणजे काय? कोणी दिलेलं जे दान आहे, दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरिता केलेलं बोर्ड म्हणजे वक्फ बोर्ड आहेत. मग कानिपनाथ देवस्थानची जमीन तुम्हाला कोणी दान दिली? वक्फ बोर्डाच्या नावाखाली तर तुम्ही भूमाफिया बनत असाल, त्याला विरोध व्हायला नको? आपल्या या सहिष्णुतेचा गैरफायदा कोण कोण घेत आहेत? न्याय व्यवस्था सुद्धा यापासून बाजूला नाही आहेत. न्याय व्यवस्थेवर उच्च पदावर असणारे लोक सुद्धा ज्यावेळेला हिंदू धर्माची खिल्ली उडवतात. आपल्या सर्वांना माहिती आहेत, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश BR गवई साहेब, त्यांच्यावर एका वकिलाने चप्पल फेकली होती. त्या वकिलाचं नाव होतं राकेश किशोर. चप्पल फेकणाऱ्या त्या वकिलावर खूप टीका झाल्या, पण न्यायमूर्तीबद्दल कोणी काही बोललं नाही. त्याने चप्पल का मारली? काय प्रकरण होतं? प्रकरण असं होतं, खजुराहो मंदिर आहेत मध्य प्रदेशमध्ये, 2000 वर्षापूर्वीचं. मोगल शासन काळामध्ये याच्यावर हल्ले झाले.
आणि अनेक मंदिरावर झालेले आहेत, ते काही नवीन नाही आहेत, तोडफोड झालेली आहेत. तर त्या मंदिरामध्ये असणाऱ्या ज्या नकाशे आहेत त्याच्यावर असणारी एक विष्णूची मूर्ती, त्या विष्णूची मूर्ती जी तोडलेली आहेत, खाली मूर्ती व्यवस्थित आहे आणि त्या मूर्तीचं मुंडकं तोडलेलं आहे. तर एकाने याचिका दाखल केली कोर्टामध्ये की ही मूर्ती दुरुस्त करून मिळावी. आमच्या भावनेचा विषय, भगवान विष्णूची मूर्ती तिची कोणी मुंडकं तोडलेलं दिसत आहेत, मनाला वाईट वाटतं, दुःख वाटतं, आणि म्हणून ती याचिका होती. कायदा कायद्याच्या जागेवर आहे आणि कायदेही आहेत. अशा काही पुरातन वास्तू असतात, याचं संरक्षण करण्याकरता सरकारने मदत केली पाहिजे आणि सरकार मदत करीत असतं. संभाजीनगरला औरंगजेबाची समाधी आहेत, औरंगजेबाचे त्या ठिकाणी कबर आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा खर्च महाराष्ट्र सरकार करतं. ताजमहलचा खर्च, ताजमहलला चकाकी जाऊ नये, कारण ताजमहल हा मार्बलचा आहे, त्या मार्बलची चकाकी जाऊ नये म्हणून त्याला मुलतानी माती जी असते त्या मुलतानी मातीचा लेप केला जातो प्रत्येक वर्षी, आणि तो मुलतानी मातीचा लेप याचा खर्च सरकार करतं. औरंगजेबाच्या कबरीचा खर्च सरकार करतं. अफजल खानाच्या कबरीचा खर्च सरकार करतं. ज्यांनी अन्याय केले, अत्याचार केले, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद केलं, ज्यांनी स्वतःच्या भावाचा शिर कापलं, ज्यांनी काशी वाराणसीच्या या ज्योतिर्लिंग मंदिराच्या मध्ये काय काय केलं आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यांनी मथुरेला भगवान कृष्णाचं जन्मस्थान उद्ध्वस्त केलं, त्याच्या कबरीला सरकार खर्च करते. ही वस्तुस्थिती नाकारता येईल का? आणि खजुरा मंदिर 2000 वर्षापूर्वीचं आहे, मग त्या मंदिराच्या दुरुस्ती करता सरकारने काही करावं याकरता कोर्टामध्ये कोणी याचिका दाखल केली तर कोर्ट त्याला काय म्हणतात, तुझ्या भगवान विष्णूकडे जा की तुझं मुंडकं तू नीट करून घे. सुप्रीम कोर्ट. आता सांगा याचा कायदेशीर काय संबंध आहे? कोर्टाने कायदेशीर बाजू मांडली पाहिजे ना. मग अशा या शब्दाचा एखाद्या व्यक्तीला राग आला आणि त्या व्यक्तीने चप्पल भिरकावली, त्यात काय वाईट झालं? सन्मान असला पाहिजे, उच्च पदावर असण्याचा सन्मान असला पाहिजे, पण तो सन्माननीय व्यक्तीने आपला सन्मान व्हावा असं वागलंही पाहिजे. सन्माननीय व्यक्ती जर सन्मान व्हावा असं वागत नसेल तर सन्माननीय व्यक्तीचा अपमान होऊ शकतो. आणखी उदाहरण सांगेल तुम्हाला. मागे एक कोर्ट घरी नव्हते, त्यांचं घर जळालं. यशवंत वर्माजी, त्यांच्या घरामध्ये करोडो रुपये निघाले, करोडोने अब्जावधी निघाले. खरा आकडा सांगितला नाही, समोर आला नाही. 22-30 कोटी असे सांगितले. हे शेकडो कोटी रुपये त्यांच्या घरामध्ये काही जळाले, निघालेत. त्यांच्यावर काय कारवाई झाली? ते देशाचे नागरिक आहेत ना, मग प्रत्येक नागरिकाला कायदा एकच आहेत ना. मग एखादा उच्च पदावर असेल त्याच्याकरता वेगळे कायदे आहेत का? शेकडो कोटी रुपये जर अवैध एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये निघतात, त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही, याला जबाबदार कोण? संविधानाच्या नावाखाली तुम्ही लोकांना न्याय देता आणि तुम्ही अन्यायाने वागता. अशा व्यक्तीचा अपमान होऊ शकतो, आणि जो झाला त्याला जबाबदार ती व्यक्ती स्वतः आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून न्याय व्यवस्था असेल, मी तर असं म्हणेल की न्याय व्यवस्थेमध्ये जर एखाद्या जजची नियुक्ती करायची असेल, केवळ ग्रॅज्युएशन हा त्या ठिकाणी मुद्दा नसावा. त्याचं जीवनभर लहानपणापासून तर आतापर्यंत आणि त्याचं कॅरेक्टर काय हे शोधूनच न्याय व्यवस्थेवर मनुष्य बसलं पाहिजे, तर न्याय व्यवस्था ही न्याय व्यवस्था राहील. संविधानाचे आपण गोडवे गातो, पण संविधानाचा उपयोग करणारे जर संविधानाचा दुरुपयोग करीत असतील तर अशी न्याय व्यवस्था देखील
संशयाच्या घेऱ्यामध्ये येते. भारतामध्ये असे अनेक मंदिर आहेत, जसं शिर्डी साईबाबाचं मंदिर असेल त्याच्यावर कंट्रोल सरकारचं आहे. पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल त्याच्यावर कंट्रोल सरकारचं आहे. जसं मुंबईला लालबाग राजा आहेत त्याच्यावर कंट्रोल सरकारचं आहे. एखाद्या मंदिराचं उत्पन्न वाढलं म्हणजे सरकार त्या मंदिरावर ताबा घेतं. असे उदाहरणं शेकडो मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. आपण बालाजी मंदिराचं पाहिलं की बालाजी मंदिरामध्ये असणारा जो अध्यक्ष कोण होता? ख्रिश्चन. आणि त्यांनी काय केलं? जे तूप वापरलं जातं प्रसाद करण्याकरता त्यामध्ये गाईची चरबी सापडली, गाईची चरबी वापरली त्यामध्ये. कशामुळे घडलं हे? मंदिर सरकारच्या ताब्यात. भारतामध्ये एखादी अशी मस्जिद दाखवा की ज्याच्यावर कंट्रोल सरकारचं आहे. भारतामध्ये अशी एक चर्च दाखवा ज्याच्यावर कंट्रोल सरकारचं आहे. त्यांना उत्पन्न नाही का? अनेक चर्चमधून धर्म परिवर्तनाची कामं घडतात. विदेशातून कोट्यावधी रुपये येतात. त्यांची चौकशी होऊ नये. एक प्रसंग राहुरी तालुक्यामध्ये ब्राह्मणी उंबर वगैरे शनी शिंगणापूरच्या जवळ, आपल्याला माहिती आहे सोनेच्या जवळ, तिथं एका फादरने धर्म परिवर्तनाचं रॅकेट सुरू केलं. त्या ब्राह्मणी गावातले उदाहरण सांगतोय. ब्राह्मणी काय आपल्या लांब नाही, तुम्ही माहिती करू शकता. काही लोकांचं धर्म परिवर्तन केलं. पहिली एक महिला होती, आदिवासी महिला, तिने विरोध केला. नुसतं विरोध करून ती महिला थांबली नाही, तर तिने त्या फादरवर केस केली. आणि केस केल्यानंतर शेकडो कोटींचं रॅकेट उघडं पडलं आणि त्या फादरला जेलमध्ये जावं लागलं. आपल्या जिल्ह्यातलं राहुरी तालुक्यातलं उदाहरण मी सांगतोय. आणि हे मला जेव्हा कळालं तेव्हा मी त्या ठिकाणी गेलो. रक्षाबंधनचा दुसरा दिवस होता. रक्षाबंधनानंतर बेटामध्ये गर्दी असते. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी ब्राह्मणीला गेलो आणि ज्या भगिनीने त्या ठिकाणी विरोध केला त्या भगिनीच्या घरी गेलो. तिला आश्चर्य वाटलं, महाराज आमच्याकडे कशाला आहे? मी सांगितलं, रक्षाबंधनची राखी बांधण्याकरता मी तुझ्याकडे आलो आहे. असं कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. ह्या घटना का घडतात? तुमच्या घरात कुत्रे राहू शकतात, तुमच्या घरात मांजर राहू शकते, पण एखाद्या माणसाला क्षुद्र म्हणून तुम्ही जवळ करीत नाही. तो कुठल्याही जातीतला असेल, कुठल्याही पंथातला असेल, गरीब असेल, पण शेवटी मनुष्य आहे ना. मनुष्य कुत्र्यापेक्षा श्रेष्ठच आहेत ना. मनुष्य मांजरीपेक्षा श्रेष्ठच आहेत ना. मग मांजर तुमच्या घरात राहू शकते, कुत्रे तुमच्या घरात राहू शकतात, माणूस तुमच्या घरात येऊ शकत नाही? काय येऊ शकत नाही? ही मानसिकता आपण बदलायला नको. जोपर्यंत समाजातला जातीवाद संपणार नाही तोपर्यंत ह्या घटना घडत राहतील. महाराज, लोक धर्म परिवर्तन का करतात? एकतर ते अज्ञानी असतात, त्यांना काहीतरी सांगितलं तर हिंदू देवदेवतांबद्दल चुकीचं सांगितलं जातं, त्यांना ज्ञान नसतं. आपण त्यांचा कधी सन्मान केला नाही. कुणीतरी त्यांना सन्मान देत आहेत, कुणीतरी त्यांना पैसे देतोय, त्यांना ते आपलं वाटायला लागतात, तिकडे जातात. मी त्या लोकांचा दोष मानित नाही, दोष आपला आहे. आपण त्यांच्याकडे का गेलो नाही? आपण त्यांना का सन्मान दिला नाही? आपण क्षुद्र म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असाल? ते माणसं आहेत. पशु तुमच्या घरामध्ये राहू शकतो, माणूस राहू शकत नाही. आमच्या विचारामध्ये बदल करावा लागेल. अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. मी जास्त लांबवणार नाही, बराच वेळ झालेला आहे. परंतु या देशामध्ये शांती प्राप्त व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपलं राज्य शांत असलं पाहिजे, राज्यात शांती आली पाहिजे. राज्यात शांती यावी असं वाटत असेल तर जिल्ह्यात शांती आली पाहिजे. जिल्ह्यात शांती यावी असं वाटत असेल तर तालुक्यात शांती आली पाहिजे.
तालुक्यात शांती यावी असं वाटत असेल तर गावात शांती यायला पाहिजे, गावात शांती यावी असं वाटत असेल तर घरात शांती आली पाहिजे, घरात शांती यावी असं वाटत असेल तर आपल्या अंतःकरणात शांती आली पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये शांती प्राप्त करण्याची संस्कृती भारतीय सनातन संस्कृती आहे. जगामध्ये एकच संस्कृती आहेत. अनेकांनी आमच्यावर हल्ले केले, अनेकांनी राज्य केलं, ते फार पराक्रमी होते म्हणून नाही, आम्हीच आमचे शत्रू बनलो म्हणून. एक बातमी आमच्या ऐकण्यात आली. बघा, इस्रायलमध्ये आज युद्धाची परिस्थिती आहे. इस्रायल हा जो देश बनला, सर्व त्या ठिकाणी यहुदी वगैरे एकत्रित येऊन इस्रायल देश बनला. या इस्रायल देश बनण्याला कारण कोण? तर ब्रिटन असं सांगितलं जातं, पण ब्रिटन नाही. 2025 पासून इस्रायलच्या इतिहासामध्ये आता हे शिकवलं जातं, असा इतिहास शिकवला जातो की इस्रायल हा देश बनण्याकरता कारण कोणी असेल तर तो भारत आहे. तुम्हाला कसा काय? त्यावेळेला जे युद्ध झालेलं होतं, जे तुर्की सैनिक होते, अत्याधुनिक अशा प्रकारचे शस्त्र त्यांच्याकडे होते, तोप, मशीन गन, आणि त्यावेळेला ब्रिटिशांच्या वतीने काही भारतीय सैनिक त्या ठिकाणी लढण्याकरता गेले. यांच्याकडे घोडे होते, घोड्यावर होते, भाला होता. घोडा आणि भाला असणारे सैनिक आता मशीन गनशी कसे झुंज देऊ शकतील? पण आपल्या या भारतीय सैनिकांनी बुद्धीच्या बळावर पाठीमागून जाऊन जे काही तोपधारक होते, जे काही गणधारक होते, त्यांना भाल्याने पाठीमागून हल्ला केला आणि युद्ध जिंकले. आणि तेव्हापासून ते इस्रायल देश तयार झालेला आहे. याला कारण म्हणजे भारत आहेत, भारतीय सैनिक आहेत. ते ब्रिटिश राज्याकरता जरी काम करीत होते, पण शौर्य हे भारतीयांचं होतं. भारतीयांमध्ये शूरवीराची काही कमी नाही आहेत. पण मोगलांकरता काम करणारे भारतीय होते, ब्रिटिशांकरता काम करणारे भारतीय होते. आपणच आपल्यामध्ये गद्दार झालो. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्याचं काम कोणी केलं? आम्हीच केलं, घरच्या गद्दारांनी केलं. औरंगजेबाची हिंमत नव्हते पुढे काही करण्याची, आणि म्हणून त्याकरता संघटन, हेवे दावे, जातीवाद ह्या गोष्टी जीवनामध्ये नष्ट झाल्या पाहिजे. आणि ह्या जर नष्ट झाल्या तर निश्चित भारताला विश्वगुरू करण्यापासून कोणी रोखणार नाही. एक महत्त्वाची सूचना मी आपल्याला देतो, ती म्हणजे भारतातील सर्वच संतांनी एकत्रित येऊन एक मोहीम राबवण्याचं ठरवलेलं आहे. वृंदावनला एक संत सभा झाली होती. आम्हालाही त्या संत सभेचं निमंत्रण होतं, पण तो आम्हाला व्यस्ततेमुळे जाता आलं नाही. त्यावेळेला त्या संत सभेमध्ये एक अशा प्रकारचा एक निर्णय झाला आहे की भारत देशामध्ये गोहत्या बंदी पूर्णतः होणं गरजेचं आहे. आणि पूर्णतः गोहत्या बंदी अभियान हे राबवण्याकरिता 27 तारखेला संपूर्ण भारतामध्ये जेवढे तालुके असतील या सर्व तालुका लेवलला सह्यांचं अभियान राबवले जात आहेत. आणि त्या सर्व सह्या एकत्रित करून 27 तारखेला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिसला ते अभियान राबवून आपल्याला द्यायचं आहे. सरकार BJP सरकार आहेत, सरकारची काही मजबुरी असेल, पण आपलंही कर्तव्य आहे. आणि माझं मत आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून मग ज्या वेगवेगळ्या संघटना असतील, विश्व हिंदू परिषद असेल, याच्यामध्ये बजरंग दल असेल, संघ तर आहेच, जे गुरुजींचे धारकरी असतील, या सर्वांनी पुढाकार घेऊन ह्या सह्यांचं अभियान राबवायचं आहे.
आपल्या तालुक्यातून कमीत कमी 50,000 सह्या तरी गेल्या पाहिजे. हे काम आपल्याला करायचं आहे. गोमातेची हत्या रोखण्याकरता या देशाच्या भूमीवर गोमातेचं रक्त सांडलं जातं, हे सहनशीलतेच्या पलीकडे आहेत. एकदा कोपरगावचे काही तरुण माझ्याकडे आले होते. त्यांनी मला असा एक विषय सांगितला की महाराज, इथं गोहत्या खूप होते, कोपरगावची गोष्ट आहे. आणि ते गोहत्या करून त्या गाईचं जे वेस्टेज आहेत ते त्या नाल्यामध्ये फेकतात, आणि त्या नाल्याचं जे पाणी आहे ते गोदावरीमध्ये येतं, आणि ते गाईचं रक्त गोदावरीमध्ये येत आहेत. ज्या गोदावरीला आम्ही पवित्र मानतो, गंगा मानतो, गंगा जल म्हणून आपण गोदावरी प्राशन करतो, भगवंत अभिषेक त्या जलाने करतो, आणि त्या गोदावरीमध्ये रक्त, ज्या गो मातेला आम्ही माता म्हणतो, आमच्या मातेचं रक्त त्या गोदावरीमध्ये. हे जेव्हा मला कळालं त्यावेळेला आम्ही एक क्लिप त्यावेळेला व्हायरल केली होती, आणि आम्ही आव्हान केलं होतं. मार्च महिनाच होता, पुढं 7-8 दिवस वेळ होता. आम्ही सांगितलं 31 मार्चपर्यंत जर ही गोहत्या बंद झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. सुदैवाने त्यावेळेला त्या ठिकाणी गोहत्या बंद केल्या गेली. आताची परिस्थिती मला माहीत नाही, परंतु ते घरामध्ये गोहत्या करीत होते, अवैधरीतीने त्यांची गोहत्या त्या ठिकाणी चालू होती. त्या ठिकाणी त्यावेळेला तरी ते बंद झाली होती. आता परत काय झालं मला माहीत नाही. गंगापूरमध्ये सुद्धा आपण ते प्रयत्न केले, पण एक एक व्यक्ती कुठं कुठं प्रयत्न करेल. आणि म्हणून सर्वच संत समाजाने हा निर्णय घेतलेला आहे की 27 तारखेला, या येत्या 27 तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि सह्यांचं अभियान राबवून आणि आपल्या सह्या त्या ठिकाणी देऊन तहसील ऑफिसला सुपूर्द करायचे आहेत. आपण देखील आपल्या तालुक्यातून हे कार्य करायचं आहे. तर ही सूचना या ठिकाणी मी देतो. आणि मी जे उदाहरण सांगितलं, ज्या ज्या मंदिराचं उत्पन्न वाढतं त्या त्या मंदिरं सरकार ताबा घेतं. एकतर सरकारने तो ताबा काढून टाकला पाहिजे, नाहीतर मग मस्जिदीवर सुद्धा ताबा घेतला पाहिजे, चर्चवर सुद्धा ताबा घेतला पाहिजे. पण आज भारतात एकही चर्च सरकारच्या ताब्यात नाही. आज भारतामध्ये एकही मस्जिद भारतात ताब्यात नाही. मग सरकार ताब्यात नाही, मग मंदिरच का? हा अन्याय हिंदूंवरच का होतो? आणि मग अशा प्रकारचा अन्याय होता कामा नये, याकरता आवाज उठवणं आपले सर्वांचं कर्तव्य आहे. आपण या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि आणखी एक विषय या ठिकाणी असा आमच्यासमोर आला की एक पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं वारकऱ्यांबद्दल की 40% वारकरी हे अंधश्रद्धा पसरवतात, असं मत एका पुस्तकात माननीय शरद पवार साहेबांनी व्यक्त केलं आहे. त्यांचा मी आदर करतो, एक राजकीय नेता या दृष्टीने आदर करतो. परंतु माझे एक प्रश्न आहेत. वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी अंधश्रद्धाचं निर्मूलन केलं. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे. हे आजचं नाही आहेत. वारकरी संप्रदाय कधीही अंधश्रद्धा पसरवित नाही. परंतु जे अंधश्रद्धा पसरवतात ते तुम्हाला का दिसत नाही, हा एक माझा प्रश्न आहे. कोपरगावला एक घडलेली घटना सांगतो. 2-4 महिन्यापूर्वी एक फादर होते, एक महिला त्यांच्याकडे जायची आणि अशाच प्रकारे अंधश्रद्धा. त्या फादरने त्या महिलेला डॉक्टरकडे जाऊन दिलं नाही, सांगितलं मी तुला रिपेअर करतो. ती डॉक्टरकडे गेली नाही, शेवटी तिचा मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर केसेसही झाल्या. त्या फादरला जेलमध्ये जावं लागलं. ही अंधश्रद्धा नाही का? ही कोपरगावची घटना आहे, आत्ता 2-4 महिन्यात घडलेली घटना आहे. मग ही अंधश्रद्धा पवार साहेबाला दिसली नाही का? त्यांना वारकरी साहेबाला दिसतोय. एक राजकीय व्यक्ती म्हणून तुमचा आदर आहेत, पण वारकरी संप्रदाय तुम्ही टीका करीत असाल तर लक्षात ठेवा. आदराच्या ठिकाणी आदर. ही अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाही का? ज्या ग्रंथामध्ये पृथ्वी चपटी सांगितली त्याचा तुम्ही आदर करायला सांगता, ही अंधश्रद्धा नाही का?
पृथ्वीला चपटी म्हणणारा ग्रंथ अंधश्रद्धा पसरवतो असं तुम्हाला वाटत नाही का? वारकरी संप्रदायाचे 40% कीर्तनकार अंधश्रद्धा पसरवता असं म्हणताना विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जर वारकरी संप्रदायाबद्दल कोणी बोलत असेल तर निश्चित त्याचा विरोध वारकरी संप्रदाय करेल. आदर करा, तुमचाही आम्ही आदर करतो आणि वारकरी संप्रदायाचा आदर हा झालाच पाहिजे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र घडवलेला आहे. महाराष्ट्राची कल्पना सुद्धा वारकरी संप्रदायाशिवाय कोणी करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या हिंदू संमेलनामध्ये आपण आम्हाला निमंत्रित केलं. आता बऱ्याच गोष्टी आम्ही सत्य बोललो, आता काहींना मिरची लागली असेल, तसं माझा नाईलाज आहे, पण सत्य आहेत. जे जे काही शब्द बोललोय हे माझे, मी अगदी मान्य करायला तयार आहेत. पण शेवटी कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही आहे. सत्य सत्य बोललंच पाहिजे. कोणी निंदा करेल, कोणी स्तुती करेल, धन येईल जाईल, मृत्यू आज येईल किंवा कालांतराने येईल, पण सत्याचा मार्ग माणसाने कधी सोडू नये. हाच संदेश मी आपल्याला देईल आणि या ठिकाणी वाणीला विश्राम देतो.